नमस्कार. मी भारतभूषण शेंबेकर. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज एक काल्पनिक गोष्ट सांगणार आहे. रामायणामधली गोष्ट आहे, पण गोष्ट काल्पनिक जरी असली तरीसुद्धा हनुमंत म्हणजे मारुती हा किती हुशार होता याचं एक छोटंसं उदाहरण म्हणून आहे. मारुतीला म्हटलंच आहे ना, बुद्धिमतां वरिष्ठम. खरोखरच हनुमंत खूप हुशार होता. मजा अशी झाली, रामायणामध्ये सेतू बांधायचं काम चालू होतं. प्रभू रामचंद्रांना श्रीलंकेमध्ये जायचं होतं आणि तिथे जाण्यासाठी म्हणून मध्ये तो सेतू बांधायचं काम चालू होतं. वानर सेना भरपूर होती आणि प्रत्येक जण एकेका दगडावर श्रीराम असं लिहून ते दगड समुद्रामध्ये टाकत होते आणि ते दगड तरंगत होते. आपण असंही ऐकले की एक छोटीशी खार होती, ती पण मध्ये मध्ये जाऊन थोडंसं आपापल्या परीनं चिखल टाकून त्या पुलाला बांधकामासाठी मदत करत होती. असं रामानेही बघितलं. रामाला असं वाटलं की सगळेजण एवढी गडबड कामं करायला लागले आणि मी एकटाच नुसतं बसून राहिलो, हे काय बरोबर नाही. आपणही थोडीशी मदत केली पाहिजे. म्हणून राम पण उठला, तोही गेला. त्याने एक दगड घेतला, पाण्यात टाकला आणि तो बुडला की दगड चक्क खाली गेला. रामालाच कळेना काय झालं असं म्हणून. त्याने इकडे तिकडे बघितलं, कोणाचं लक्ष नाही. परत जाऊन जागेवर बसला. हनुमंताचं लक्ष होतं, कारण त्याचं दैवतच शेवटी राम म्हणून. त्यामुळं रामाच्या प्रत्येक हालचालीवर त्याचं लक्ष होतं बारकाईनं. त्यानं बघितलं, रामानं दगड टाकला, तो बुडला. परत राम जागेवरून बसला. हा येऊन बसला हनुमंत रामाच्या जवळ आणि म्हणाला, देवा काय झालं? रामाने इकडे तिकडे बघितलं आणि हनुमंताला सांगायला काही हरकत नाही असं वाटलं आणि म्हणून ते म्हणाले, काय सांगायचं? अरे तुम्ही सगळे श्रीराम म्हणजे माझं नाव लिहून टाकलेले दगड तरंगत आहेत आणि मी एक दगड टाकला तर तो बुडला चक्क. त्यावर हनुमंतांनी त्यांना असं सांगितलं की देवा, इतर ज्यावेळी अडचणीमध्ये असतात तेव्हा त्यातून तुम्ही त्यांना तारता. ज्याला तुम्हीच टाकलं त्याला कोण तारणार? तो बुडणारच की.